तर तुझी घाल ग पहिले इथलं इथं चल. बघ की चालेल सकाळी 8 ला जायचं होतं माझे. बघ की रात्र रोजचा काही विषयच नव्हता प्लॅनच नव्हतं जायचं. रिपब्लिक डे कशा म्हणे सेवा का इथे खरं बोललो भाई. का बघतोय अर्धा किला का बघतो विकतो काय. अरे बाकी तुझा मोबाईल एवढंच आहे रे असा विषय का. हा नाही नाही देत मी रे बीप लावतो डायरेक्ट. मी देत नाही अशी आहे माझ्याकडे 0.5 मला नको दाखवू. अरे कवर काढ की का आता कुठनं जायचं इथनं जायचं ना. मी काय म्हणतोय पहिले असं चतुर्मुख करून येऊ तिथं लय भरमसाठ गर्दी असेल दाखवता पण येणार नाही प्रॉपर. अरे तुझं लईच दिसतंय रे ते. हो दाखव असं कर असं कर. हा ठीक आहे एवढं काही नाही दिसतंय ते महत्वाचं. नाही एक्सपोजर तोच राहून दे एक्सपोजर नको वाढू. हा ओके ऑटोमॅटिक चला. हा दिसतंय का दिसतंय दिसतंय चला. पण हे याचा फायदा तुला दिसते मला दिसेना मला चालू आहे ते चालू आहे असं आहे. काय करायचं पहिले चतुर्मुखला जायचं ना. चल पहिले चतुर्मुख भाई चल कर मी ते चालू केलंय. दे की मग आपलं तसं नसतं आपलं चालू झालं रस्ते. येस लेट्स गो चल की चालू बाईक कर दे की. तर भावांनो झाली सुरुवात. रविवारी जाणार होतो सोमवार केली या भाडकावनी. या भाडकावनी साल्याने रविवारी जायचं प्लॅन होतं सोमवार केलं. माझा असं विचार चालू होतं सोमवारी जरा जावं बिव कुठेतरी. या 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 माणसामुळे विषय झालाय. काय काय जाऊ जाऊ दर उठलं दर. बघ की आता काय बोलू त्याला इथं मीच कसे बसे जोडून जोडून पैसे नाही घेतले. तर आता जाऊयात पहिले आपण चतुर्मुखला. आता आपण चतुर्मुखला जाऊयात. चतुर्मुखला गेल्यावरती तिकडनं जरा कात्रज चालवायला बसू थोड्या वेळ जरा इंटरव्ह्यू दाखवतो मला जरा तिथलं कसं असतं आमच्या इथं. मी मस्त आज बलक लावा घातले जरा हेल्मेट काय खाली येईना झालं आज. आता दररोज बलक लावा घालतो थांबा. काढले ना बादशाह दात करतो का. आता आपल्याला जरा हायवेला निघू. हायवे वरनं मग आपल्याला जायचंय खाली टर्न मारून. निघालं आता आता आपण इथनं टर्न मारायचं आपल्याला टर्न. स्मारक बघा मस्त धुतले भाई मस्त धुतले का पुसले का कळ ना. मला तर वाटतं पुसलंय धुतलं नाही आणि त्या दिवशी एका रील टाकली होती नाही का काय किती धूळ लागले महाराजांची इथं तसं हे जे मावळ्यांचं ते स्मारक बनवले किती धूळ लागले म्हणला. मग त्याच्यानंतर भाऊंनी पुसून काढले वार रे. म्हणजे काय म्हणतात आता सांगायच्या आधी तुम्ही करायचंच नाही ना ठरवलंय. तर कुठं राहिला काय माहिती भाऊकडं हिरो असून हा येतोय 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 मामला विषय येतोय. या 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 पोरामुळे मी उशीर होतात. या पोरामुळेच काल गेलो नाही तर मी तयारीत होतो काल. अजून 2-3 जण आहेत पण एक जण आपला मित्र जरा तिथं आपलं काय पोलीस भरती येतोय
भाई त्याचं जर का भाई सिलेक्शन झालं ना पोलीस भरती भाई अख्खं भाई रोड गुलालनी भरवून भाई. मी तर स्वतः बाजूला पैसे काढणार आहे भाई गुलालचे. माझे स्वतःचे वैयक्तिक गुलाल आणणार भाई त्या दिवशी. नादात नाही भाई त्या त्या गोष्टीचं. भाऊ फक्त भरती करून दे भाई. भरती त्याची पूर्ण झाली ना भाई अख्खं रोड गुलालनी भरून टाकायचं भाई. म्हणला पाहिजे नगरसेवकपेक्षा पण डेंजर गुलाल उडवलाय भाई. नादात नाही करायचं भाई मग आमचा स्वतः वैयक्तिक भाई. खिशातनं पैसे काढून भाई 15-16 हजार पण भाई त्याच्या गुलाला भाई सत्ता गुलाल देणार भाई. भाई पैसे गेलेलं दुःख नाही भाई. मित्र भाई सफल झालं ही मोठी गोष्ट आहे. आणि भावा माझा असं आहे भाई बघा उद्या एक्झाम आहे आणि मी निवांत फिरतोय भाई आज बी. उद्या सकाळी 7:30 वाजता एक्झाम आहे माझी. वाटतंय का मी असं फिरतोय. अभ्यास तर काही केलंच नाहीये. आपल्या नशिबातच अभ्यास नाहीये. बघा बघा अरे काला काय कोण आहे. अरे काय मोठं ब्लॉगर आहे असं असं तुझं कोणी शिरलं होतं. नाद. हो भाई हायवे आले मस्त मस्त. निवांत गाडी पळते भाई. तो आपलं बडबड करतोय नुसतं आणि त्याच्याकडे हा विषय नॉईस कॅन्सलेशनचा माहित नाहीये. मग त्याला लागतोय वारा. त्याच्या आवाजामध्ये निम्म तर वाराच येते. त्याने ते वायरवर लावलंय पण त्याचा विषय असं तो हे खाली घेऊ नाही शकत. आपलं वायझर खाली घेऊ नाही शकत. विसत झालाय. इथं पण आपण एकदा जाऊ डोंगरावरती नाही का. हत्ती डोंगर म्हणतात त्याला. तिथनं हा असला भारी दिसतो ना हा पट्टा. हा पॅच एक नंबर. नाथ घोडा. नाथ घोडा पॅच नाथ घोडा. अगदी पूल इकडे तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला कोटी कोटी माहित नाही काय विशेष. तो भाईजीचा फोटो रापची किशे फोटोचा टनेल मध्ये शिरले आता. आता मला असं वाटतंय मला जरा ते आतमधलं गॉगल काढावं पण नाही काढणार मी. रॉनिन वाले भैया रॉनिन थे ना. रायडर किंग ईशा किंग रायडर किंग आहे. सगळ्यात भारी गाडी आहे आपल्याला आवडते. हा थोडस व्हायब्रेशन आहे म्हणा एवढा काही विषय नाही त्याचा. थोडस नाही लयच हाताला मारून घ्या पण ठीक आहे. आपल्या डेली यूज साठी रायडर ठीक आहे. येस ब्रो. हा हा. माझं तर म्हणणं असं भाई नाही का गाडीवर विडीवर नाही का ते युट्यूब चॅनलचे ना हे टाकव म्हणजे लोक बघून सबस्क्राईब करतील नाही का भाई. भाई युट्यूबर असं. आम्ही दोघांनी मस्करी चालू केलं पण आता मजा येईल लागली नाही का. आम्ही करताना चालू मी तर असंच केलं होतं काय काय त्याला माहित नाही आला. तरी मला सांगितलं पण नाही. तरी मला आधी म्हणला होता तो की मोठं लागून चालू करूयात. म्हणलं कर ना मी सपोर्ट देतो की तुला. नंतर माझ्या पण चुल मचली. मी पण चालू करून टाकलं नाही का. म्हणलं करा वस्तू वस्तू जरा बघू काही विषय. त्याच्या तर जास्त फिरणं नाही येतो फक्त सॅटर्डे संडे फिरतो. पण माझं कसं डेली फिरणं आहे. माझं कामच डेलीच नाही का आपलं ह्याच्यावरती फील्ड वरती म्हणून माझं काम होऊन जातं नाही का. माझ्या दिवसभराचा ब्लॉग निघून जातो. पण आजचा जो डाटा आहे ना आजचाच आजच अपलोड होणार हा. कारण विषय असा आहे काल जर का गेला असतं ना मग तो कालचा व्हिडिओ आज अपलोड केला असता ना आजचा परवाच्याला गेला असता म्हणजे एक दिवसाचा मला प्रॉपर गॅप भेटला असता. प्रॉपर जर का गॅप भेटला असता ना ओ भाई जी ट्रिपची नो हेल्मेट भाईंनो हेल्मेट घाला. घरी आई बापांचा विचार करा. त्यांच्याशिवाय आपलं कोण नाही या जगात.
डोंगराचा भागच वेगळा आहे भाई. म्हणून पुणे मला लय आवडतं लय. मला मुंबईत जाऊशी वाटत नाही ते कधी कधी. कारण मुंबईत काय होतं पाणी बघायला जायचंय. अरे आपल्या तलावापाशी एवढं पाणी आहे, मुंबईत कसं जायचं पाणी बघायला त्या दिवसोपट्या त्या चौपटीला? सांग मला तुम्ही. बघ इथे इथले नाही आम्ही सोडून फोटो काढले होते, इथे थांबलो होतो तिथे एकदम छोट जेव्हा नवीन नवीन आयफोन घेतला होता ना, तेव्हा तेव्हा काढले होते. लय भारी फोटो आलते तेव्हा मी आणि माझा भाऊ होता तेव्हा. असले भारी फोटो असले भारी काढतील विषय काढतील. बघा मी तुम्हाला काय म्हणलं ते पॅचलाच बघत जायचं. त्या पॅचला जर का थोडे फार जरी लोक दिसले ना, म्हणजे वरती भरपूर करते कारण आता सोमवार आहे आणि त्यात सुट्टीचा दिवस आहे. मग लय लोक येतात लय लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर लोक येतात. म्हणून त्याला म्हणलं होतं सकाळीच कारण गर्दीला असले ना की दर्शन व्यवस्थित होत नाही भाई. आपलं कसं भाई देवाकडे चाललंय दर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि देवदर्शन पण नाही ना असं ऑफ सीझनला जायचं सगळ्या. कुठेही देवदर्शन जायचं असेल ना भाई ऑफ सीझन, महाशिवरात्री वगैरे वगैरे तसं कधीच जायचं नाही भाई महादेवाचं दर्शनाला. महाशिवरात्रीला पण मजा येते, लय मजा येते. असं मन प्रसन्न होतं म्हणजे. एडी असल्यामुळे आलं उडतो. आपण पण घेऊ थांबा थांबा सगळं होईल सगळं होईल. भाई आपण ती आता ती RTX TVS ची ती भारी वाटत जण. मी जरा पण बघितले त्याचे. ते घ्यायचा प्रयत्न करू आपण. थांबा सफल तसं बाई सफलता आणत दिसत. वाव हे अख्खं हिरवा असतं माहिती का तुम्हाला काय सांगू. अरे हे रस्ता कशाला खराब झाले गव्हर्नमेंट लक्ष देत नाही भाई. इथे रस्ते एवढे खराब नसते. आता ते एवढे रस्ते खराब व्हायला लागले. पार्किंगला कुठं लावायची. चला आता जरा मंदिराच्या शाळा दाखवत तुम्हाला मस्त मस्त. हेल्मेट इथेच ठेवतो. ओरे पिया ओरे पिया ओरे पिया ओरे पिया. तर निघालोय बघा आपण इथनं मंदिरापासून. इथं मंदिर आहे बघा. ते एंट्रन्स कसलं भारी नादत नाही भाई मंदिराचं. जरा असं मस्त मन प्रसन्न झालं. जरा आतमध्ये जाऊन लय वेळ बसलो. जरा सिनेमॅटिक वगैरे व्हिडिओ काढले. आतमध्ये व्हिडिओ नाही काढले कारण लय गर्दी होती. लय गर्दी होती म्हणलं मग थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेतले. तुम्हाला ते एडिट करून दाखवतोच, त्याचा काही विषयच नाही. पहिले यायचं ना एवढे फोटो काढलेत ना आमच्याकडे. एवढे फोटो अजून पडलेले आहेत ना. आम्हाला व्हायचं घेतात फोटो काढतो. जसे की नवीन नवीन पब्लिक आहे जी पहिल्यांदा आलेत ना रील्स बघून. कारण मंदिर पहिले एवढं जास्त वेगळं होतं नाही का. म्हणजे आता जेवढं मंदिर बनलं तेवढं काहीच नव्हतं पहिले. खड्डा आला, खड्ड्यातनं घातली आपण गाडी चुकून. पहिले ना तर हा रस्ता पण चांगला होता. त्याला पब्लिक यायला लागून रस्ता पण खराब करून ठेवला सगळ्यांनी. पहिले काहीच नव्हतं म्हणजे फक्त ते हे होतं त्रिशूळ होतं आणि हे होतं काय म्हणतात आपलं त्रिशूळ देवांचं हे आणि मंदिराची पूजा व्हायची. पाण्याची टाकी पण आहे ना. लय जण थांबले फोटो काढायला आपले. आपण लय आधी आलो तर कुठं कुठं आपण चढून चढून फोटो काढले आमचं आम्हाला माहिती. आम्ही लय कुठं कुठं चढलो होतं तेव्हा तर. तेव्हाचे जर का बघतो ना मी तर रिस्ट्रिक्शनच पडेल आम्हाला. एवढं तर शिवत द्यायचं आम्ही पहिले. इथं चढला का नाही शिव्या, उतरला का नाही शिव्या. इथं बघ तिथं शिव्याच शिव्या. नुसतं शिव्या घालायच्या आधी. आता जरा सुधारलोय. जरा नाही लई सुधारलोय आम्ही. प्रमाणाच्या बाहेर सुधारलोय आता. आता स्वतः पण चांगलं करायचं, दुसऱ्यांना पण चांगलं करायला लावायचं. अजून नाही करत म्हणा लिगली मी. 2 वर्ष नाही लावले त्याचं नादत नाही.
का नाही लावत माहिती का, त्याचं कारण आहे 2 आरशे लावण्याचं. पण मी ते आत्ता नाही सांगतो, नाही तर म्हणून विचारलं नाही पडत कसं सांग, जेव्हा विचारण तेव्हा सांगायचं. विषय रिएक्शन बघा, रिएक्शन नाप करता का लोकले भारी बघतात पण श्रीमंताचे विषयच वेगळे. तो भाई कसला प्रॉपर प्रॉपर कालची स्ट्रीम भारी आहे, मला आवडते कालची. नुसतं त्यातले एक शॉर्ट क्लिप घेतलाय मी, तो लावून गाणे, तो एक व्हिडिओ एडिट करायचा मला, तो शॉर्ट येईन लवकरच तर पेजला येईन, व्हायरल करून टाका त्याला. नादच नाही करायचं इथं, असं प्रत्येक ठिकाणी पोरं थांबतात फोटो काढायला. अरे उलट पाऊस आहे, ते पाऊस आहे. अरे हा कुठं राहिला, अरे ह्याच्याकडे एवढी भारी गाडी असून हा एवढं महाग कसं काय राहतोय. मी तर कसली भंगार गाडी घेऊन एवढं चढले, भंगार नाही म्हणा, सॉरी. अरे याही काय ना झालं, बहुतेक मला असं वाटतंय ना शॉट घ्यायला थांबलाय हा, वायजी शॉट घ्यायला थांबलाय. नाही ट्रिपशी कॅमेरा घेऊ शकतो, कारण हा मोबाईल लावायचं म्हणलं की रिस्की बाबा. प्रायमरीच मोबाईल मी भाई लावून फिरतो, विचार करा. फोन बिन आलं की डायरेक्ट लॉक थांबतो. विषय असा आहे, आपण पटापट जाऊयात, पण जाऊन तरी का करणार, गाडी जरा चालू पण जरा हायवेला. ह्याला घरी जायचंय, करायच्या घरचे बोलला तर परत त्याच्यावर फायरिंग होईल. बिचार एकुलते एक पोरग आहे ना, आम्ही पण एकुलते एकच म्हणतो असं म्हणायला गेलं तर. पण त्याची मम्मी लय घाबरते, बिचारा मित्र आहे तो. काय ते काय वाटत ते, काय ते म्हणतात राव, ते एक शब्द आठवत नाही मला. नपुसकलिंग, नपुसकलिंग भाई, नपुसकलिंग. स्त्रीलिंग नपुलिंग, नपुसकलिंग येतो त्याला. रस्ता माहिती असं चाललंय, चुकलं की चालच. ओय भाई मदत केली भाई, नपुसकलिंगाने मदत केली भाई. चला बावनला घेतले भाईनी. चला नशिबात एक तरी काम चांगलं केलंय. म्हातारे माणसांना लहान बाळांना घ्या, हे जे असतात ना ज्यांचे चांगले हातपाय चालतात, बुद्धवून करतात, ते चालत नाही, त्यांना चालायला लावायचं, घ्यायचंच नाही त्यांना. जे म्हातारे लोक आहेत, जेव्हा लहान बाळ आहेत, त्यांनाच घ्यायचं फक्त गाडीवर. काय सांगते ते, उद्याच्याला तिने डाक टाकलं आपल्यावरती. यात एक रील लागले मध्ये, माझ्या आता जवळजवळ 3 का 4 रील बघितली असेल ती, विचार करा. त्यात विषय काय होतं, तो माणूस त्याचा फोन कोणता चोरी करतो, त्यात माणूस असतो तो चोरी करणारा, चोरी करतो आणि तो दुसऱ्याला जाऊन फोन विचारतो. दुसऱ्याला जाऊन फोन विचारला, त्याला नंबर येतो ना, तर नंबर भेटतं, तिथनं ओटीपी भेटतं. त्या नंबरवर आपले सगळे डिटेल्स राहतात ना, की बाबा कोणत्या बँकेत अकाउंट आहे, काही आहे. अकाउंट कळलं की लगेच ओटीपी येतो. ओटीपी सांगतो गाडीचा नंबर आहे, तर त्या नावाने ओटीपी सांगतो गाडीचा नंबर हे, आणि मग जातो बँकेतले पैसे. आमच्या बँकेतले पण काहीतरी 170 रुपये भेटणार नाही, सॉरी 1 रुपये भेटणार नाही, कारण आम्ही कॅश घेऊन फिरतो. आम्ही कॅश माणसं आहेत भाऊ, आम्ही ऑनलाईनला पैसे ठेवत नाही, सवयच नाही भाई ऑनलाईनला पैसे ठेवायचे. ऑनलाईनला पैसे ठेवायचे लय घाणेरडी सवय बाबा. कारण काय होतं, सारखे खर्च होतात. पैसे काय करायचे, नोट काढायचे. कारण आता ऑनलाईन शक्यतो ठेवणं मी जास्त ठेवत नाही, ठेवलं तर 100-1 रुपयात ठेवतो. कारण ते बँकेचा विषय, सॅलरी त्याचं क्रेडिट होते ना, परत मायनस जातं. 100-1 रुपये ठेवायचं, बाकीचे काढून घ्यायचे. तसं मला गरज नाही म्हणा, मी ठेवतो 100 रुपये तर नाही का. मित्रांना दाखवलं सोपं पडतं बाबा, 100 रुपये माझ्याकडं, लय नाही काय म्हणून विषयच नाहीये. झालंय व्हिडिओ पण माहित नाही, कारण परवा 4,000 व्हिडिओ खराब झाला होता, अख्खा खालचं दिसत होतं, वरचं दिसत नव्हतं. असं म्हणा, अख्खा खालचं दिसत होतं, फक्त एवढंच पट्टा दिसत होता आणि हा एक पट्टा दिसत होता व्हिडिओ मध्ये.
टाकी आणि मीटर तेवढंच दिसत होतं, वरचा भागच दिसत नव्हता. पावाडा येते कसला खुन्नस वाढायला लागला काय. बाबाला म्हणतो तुम्हाला नाही बोललो, त्याला बोलतोय मी. तुमचं मला काहीच सेकंद येत नाही. बाबा फुल ढिंच्यात मध्ये विषय करतोय. मस्ती हो, आपल्या अंगातली मस्ती कधी जाणार नाही. फुल आधीच सोडून गाडं चालत आणि असे कंटेंट क्रिएटर बनणार कुठं काय बोलायचं आता. चालेल इन्स्टाला स्टोरी लावली नाही का, त्याचं युट्यूब चॅनल टाकलं, माझं टाकलंच नाही भिकाऱ्यांनी. आणि मला मेन्शन केलंय भिकाऱ्यांनी नाही का, मला मेन्शन पण केलंय ते ह्याच्यात स्टोरी मध्ये. असला भिकारी मनुष्य आहे. तेच म्हणलं आपण स्क्रिप्ट टाकू. मी नाही स्क्रिप्ट लिहितो, तो स्क्रिप्ट लिहितो. मला म्हणला नाही का, अनिकेत मला शिवच घालत असेल पुढे गेल्यावरती, आणि इथलं मग कट करणार आणि इथलं दाखवलं. कसला अरे मनुष्य आहे. चला घाटात नको जायला. अरे हे घाटात नको म्हणलं तर घाटात चाललंय. सॉरी घाटात चल म्हणलं तर इथं चाललंय. जरा ते असं असं काय काय होतं आपलं लिन वगैरे केलं असतं नुसतं. होत नाही म्हणे या गाडीवर लिन, पण पाहिजे आपाची वरले भारी होता. आपाची नाद भाई त्या गाडीचा. आपाची तर किस्सा असला भारी आहे ना, तुम्ही सांगा ना तुम्ही हसताना डायरेक्ट. आपाची कशी घेतली या हसताना. ते म्हणतात ना माणूस जेव्हा स्टेबल नसतो तेव्हा काय पण घेऊन येतो. तसं होतं नाही का, माणूस एका नाही का आपण करिअरकडे लक्ष नसतं का नाही का, सगळं करायचं असतं माणसाला. एक काय तर असं धरत नाही, तसा विषय झाला होता आपाची. कंटेंट क्रिएटर बघा इथं गाड्या काढतात ते, काय बोलायचं कंटेंट क्रिएटर भाऊ. मी घरापासून स्टार्ट करायला काय नाही ब्लॉग. घरापासून स्टार्ट केला ना, विषय कसा आहे ते खड्डे आहेत आमच्या इथं. जेवढं तुम्ही म्हणजे नाही का चालवणार नाही तेवढं तुम्हाला आवाज येणार कॉन्सेप्टचं. म्हणजे घरापासून नाही चालू, एक तर हायवे वगैरे चालू करतो किंवा पेट्रोल पंपला चालू करतो किंवा डायरेक्ट ऑफिस मध्ये चालू करतो. नादत नाही हो भाई, थांब जरा तिथे जरा खड्डेच याला पण बॉक्सात जरा आपलं जरा वायझर बिझर वरती घ्यावं. नाही ते चष्माला हे आहे ना माझ्याकडं गॉगलचं वायझर. मला चाललंय विचार वायझर नाही का बदलावं, ब्लॅक टाकावं. ब्लॅक वायझर, ब्लॅक वायझर टाकलं ना मस्त भाई. मी एक अशी रील पण शोधली आहे, ती रील पण टाकूयात मस्त होती. दिस व्ह्यू इज इनफ ब्रो. पोरांना कसलं प्रेम लागते भाई मला ते अजून नाही कळत भाई. गाड्या घ्या गाड्या, लॉयल राहा गाड्यांसोबत, नुसतं फिरा भाई, नुसतं फिरा. कशाला लागते पोरगी भाई मला ते सांगा. पोरींचं काय होईल भाई, एवढं काय नाही भाई. रिअलिटी तुम्हाला सांगू का भाई, काय नसतं भाई, सगळी मोम आहे. लग्न करून घेतली सोडते भाई ती त्याच्या नवऱ्याला, आणि बॉयफ्रेंड सोड पळून जातात. मग तुमची काय गॅरंटी आहे भाई ते मला सांगा. तर ते असं म्हणतात की आपल्या गोष्टी त्यांच्या बरोबर काम तर नाही करायचं. हे असं चित्र बॉडी असतात ना, मला बिलकुल नाही आवडते पब्लिक प्लेस मध्ये. मी तर भाई फुल फिक्स आहे भाई, 14 फेब्रुवारीला ना फुल बजरंग दल मध्ये दिसतो. नुसतं भाई लाटन बांग तयार करतो फुल त्याला. आईच्या गावात तुमच्या आईचा तुमच्या डायरेक्ट खाणच सुटतो बघा. फक्त मला फक्त चान्स पाहिजे. मला फक्त पोलिसांनी इतके नाही म्हणजे बस फुल शेवटच निघते भाई. मी तर पहिले गाणं देशपांडे गार्डनला भाई, पुरं देशपांडे गाणं सिंहगड रोडचं. एक ते एक तर तिथे येणार घाटा भेटत, आणि एक ताजर टेकडी, अशा ठिकाणी जे मला माहितीच ना. माझे मित्र राहतात ना, त्यांना पण संपलं भाई. माझे मित्र दिसलं की संपलं भाई. माझे मित्र शाळे आहेत मग घरीच बसतील. हो आपल्या गाडीचं कॉन्सर्टच आवाज नाही ना, कॉन्सर्ट आवाज नको भाई. आपल्या गाडीचं कॉन्सर्टला आवाज करतो आता, आजच बदलून टाकतायच्या आईच्या. माझ्या इथून होतं तर बोल बघा. माझा फादर म्हणतो मी तोडून का मग, हा मला काय मस्ती आली का म्हणणार डायरेक्ट तोडायला मित्रांसमोर भाई. माझा फादर लेट माझा विचारलं घावरत काय फादर. घरी आला पहिले विचारतो फादर आहे का नाही. वांद्यावर मध्ये बसतो आहे, वांद्यावर चुकून बसतो. प्लॉटिंगचा विषय चालले.
हायवे प्लॉट कसलं भारी हायवेवर प्लॉट आपलं घर गेलं नुसतं हायवे दिसत नुसतं समोरचा तरी व्ह्यू हायवेला आपलं घर असं एकट्याच मस्त निवांत आपापलं स्वतःचं बंगलं बिंगलं नाही का अशा टाईप मध्ये बांधायचं आपापलं सेपरेट रूम मस्त व्लॉगिंग त्या रूम चालू करायची व्लॉगिंग अरे बाबा अरे 50 लिमिटर एवढं पण खाली नको घेऊ रे ह्याला पण आता इंटरकॉम आपण सांगू याला घ्यायला इंटरकॉम मस्त नाही का बोलत बोलत जाऊ म्हणजे फोन कनेक्ट करू डिस्कॉर्डला नुसतं बोलत जायचं फोनचा पण विषय नाही आता बघा लागेल ना मी इथनं असं जाईन हा सरळ जाईन ते हा इथून जाईन मी इथनं अरे मी इथनच जातो ना मी इथनच जातो नाही इथनं जवळ पडतं वेड्या नाही